बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला मनाई केल्यानंतरही महाविकास आघाडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकत्र येऊन मूक आंदोलनाचा मार्ग स्वीकारत तोंडावर काळ्या फिती बांधून देशभर व राज्यातील महिला, चिमुकल्या, विद्यार्थिनी यांच्यावरील होत असलेल्या अत्याचार घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था आणि महिलांची असुरक्षितता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर कोणत्याही प्रकारचा वचक न राहता गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच विकृत मानसिकता बळावलेली असून राज्य सरकार या प्रश्नांवर अपयशी ठरण्याचा ठपका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्त्री अत्याचार विरोधी मूक मोर्चा काढून काळ्या पट्ट्या बांधून आवाज उठविला. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाध्यक्ष सुनील पाटील डिके, नितेश वानखडे, अनिल कळमकर, ॲडव्होकेट जगदीश विल्हेकर, कपिल पोटे, नितीन गावंडे, ज्योती अवघड, अंकुश कावडकर, संतोष शिंदे, किशोर बुंदिले, सुनील पाटील गावंडे, विजय विल्हेकर, ॲडव्होकेट निशिकांत पाखरे, राजेश राठी, दत्ता पाटील कुंभारकर, बबनराव विल्हेकर, प्रभाकर पाटील तराड, संतोष शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.